नफा तोटा खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. आता हे नफा तोटा खाते जे आहे हे कसं तयार करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर त्यासाठी अगोदर आपण एक आराखडा पाहूया. नमुना खाते आणि त्यानंतर एखाद्या व्यापाऱ्याचं आपण ते खातं या ठिकाणी एका आर्थिक वर्षाचं नोंदवणार आहे. तर यामध्ये नफा तोटा खात्यामध्ये जो नमुना आहे किंवा जो फॉर्मॅट आहे, आराखडा आहे, तर वरती नफा तोटा खाते असं लिहिलेलं असतं. त्यानंतर याला दोन बाजू आहेत, नावे आणि जमा. तर नफा तोटा खाते त्याच्या खाली दिनांक 31 मार्च कोणत्या वर्षातला असेल ते दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता किंवा 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरता असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे 19-20 असेल. तपशील आणि राशी रुपये ही नावे आली. तपशील आणि राशी रुपये ही नावे आणि तपशील राशी रुपये जमा ही उजवी बाजू, जमाची उजवी बाजू आणि नावे डावी बाजू. आता या ठिकाणी नावे बाजूमध्ये कशा कशाचा समावेश होतो. ढोबळ तोटा, व्यापार खात्यावरून आलेला ढोबळ तोटा तिथे इथं राशी येईल किंवा रक्कम येईल. 2 नंबर आहे कार्यालयीन खर्च. कार्यालयीन जो खर्च आहे, स्टेशनरी असेल किंवा इतर कार्यालयीन खर्च असेल, किरकोळ मेंटेनन्स असेल, हा सगळा खर्च या ठिकाणी. तिसरा आहे विक्रीवरील सर्व खर्च. विक्री व्यवस्था करण्यासाठी ती खर्च केलेला आहे, जाहिरात असेल, कर असेल किंवा मार्केट सर्व्हेसाठी केलेला खर्च, हा सगळा खर्च या विक्रीवरील खर्चामध्ये. अन्य खर्च त्यामध्ये किरकोळ खर्च, व्यय, व्याज, दुरुस्ती खर्च, हा खर्च या किरकोळ खर्चामध्ये, अन्य खर्चामध्ये. त्यानंतर भांडवलावरील व्याज, घसारा, देय निधी ह्या ज्या रक्कम आहेत त्या देखील यामध्ये येतील. त्यानंतर जुने संशयित कर्ज, जुनं जर काही कर्ज असेल तर त्याच्याविषयीचा तपशील इथे येईल. जुने बुडीत कर्ज ते येतील, बुडीत कर्ज जे आहे ते इथे येईल. अधिक नवीन बुडीत कर्ज, नवीन घेतलेलं बुडीत कर्ज प्लस त्यामध्ये अधिक नवीन संकलित कर निधी, कसर निधी, जुन्या संकलित वजा हे जे काही सगळा हे येईल बेरीज, त्याच्यामधून वजा जुने संकलित कसर निधी ही वजा करायची आणि येणारी रक्कम या ठिकाणी. आणि 7 नंबर आहे शुद्ध नफा. भांडवल खात्याला स्थानांतर असा शुद्ध नफा जो आहे तो या ठिकाणी. आणि अशा प्रकारे ही नावे बाजूची एकूण बेरीज येईल. त्यानंतर जमा बाजूला पहा. जमा बाजूला उजव्या बाजूला या ठिकाणी तोटा आला, म्हणजे या ठिकाणी आता ढोबळ नफा येईल. व्यापार खात्यावरून जो नफा झालेला आहे तो नफा ती झाला ती रक्कम येईल. त्यानंतर 2 नंबर सर्व प्राप्ती आणि उत्पन्न, वेगवेगळ्या पद्धतीनं जो उत्पन्न मिळालेलं आहे ते सगळं उत्पन्न आणि जमा झालेली जी रक्कम आहे ती सगळ्या प्राप्त रक्कम किंवा प्राप्ती जी आहे ती या ठिकाणी. त्यानंतर उचलीवरील व्याज, जी उचल घेतली होती त्याच्यावरती जे व्याज मिळालं ते व्याज. त्यानंतर प्राप्त कसर निधी किती आहे तो रक्कम येईल. जुने संशयित कर्ज, जुनी कसर निधी, संकलित कसर निधी वजा जुने बुडीत कर्ज वजा नवीन बुडीत कर्ज वजा नवीन संकलित जे आहे ती कसर निधी, ह्याचं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी. आणि शुद्ध तोटा, भांडवल खात्याला स्थानांतर जो शुद्ध तोटा किती झालेला होता तो या ठिकाणी आणि याची बेरीज या ठिकाणी. यामध्ये नावे आणि जमा ही जी बेरीज आहे एकूण ही सारखी दोन्ही खात्यांची आली पाहिजे. तर अशा पद्धतीने नफा तोटा खाते तयार केले जाते. लिहून घ्या.
हे झाल्यानंतर आपण एखाद्या व्यापाऱ्याचं नफा तोटा खाते जे आहे त्याचा नमुना आपण पाहणार आहे. आता या ठिकाणी फक्त आराखडा दिलाय, कोणत्याही रकमा दिलेली नाही, पण प्रत्यक्ष याच्यामध्ये या खात्यामध्ये व्यापाऱ्याचं नफा तोटा खातं कसं आहे ते तुम्हाला दाखवून द्या. हे सगळ्यांनी लिहून घ्या अगोदर. आता या फॉर्मॅटमध्ये आपण प्रत्यक्ष एखाद्या व्यापाऱ्याचं नफा तोटा खातं जे आहे ते खातं तयार करूया. आता या ठिकाणी श्री गौरीशंकर यांचं नफा तोटा खाते आपल्याला बनवायचं. श्री गौरीशंकर यांचे नफा तोटा खाते. आता दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. आता नावे बाजूमध्ये ज्या रक्कम आहे ते आपण घेऊया अगोदर कशा कशावरती. 1 नंबर वेतन, वेतनावरती खर्च झाला 2000 रुपये. 2 नंबर भाडे व कर 5000. 1000. फर्निचर दुरुस्ती 100.
तपशील आहे नावे, डावी बाजूची नावे जी आहे ती त्या वर्षामध्ये झालेला खर्च. वेतनावरती 2,000 रुपये, भाडे व कर 5,000, प्रवास विक्रेत्यांचा खर्च 1,000, फर्निचर दुरुस्ती 100, सामान्य खर्च 6,200, शुद्ध नफा 6,100, असं 20,400. आता जमा बाजूला प्राप्ती काय काय झाली ते जमा बाजूमध्ये येईल. यामध्ये पहा ढोबळ नफा, $19,000. ढोबळ नफा 19,000 आणि मिळालेली कसर 1,400, म्हणजे किती झालं 20,400. या ठिकाणी 20,400. डावी बाजू नावे 20,400, उजवी बाजू जमा 20,400, दोन्ही बाजू जुळले. यामध्ये फक्त काय आले नफा झाला आणि मिळालेली कसर, म्हणजे प्राप्ती काय काय झाली ते या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी झालेला खर्च आणि नफा या सगळ्या गोष्टी नावे बाजूला. तर अशा पद्धतीने काय झाला हा एक प्रकार आपण गौरीशंकर या व्यापाऱ्यांचा सन 1920 म्हणजे 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षातला नफा तोटा खातं बनवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही एखाद्या व्यापाऱ्याचं नफा तोटा खातं बनवू शकताय. फक्त लक्षात काय ठेवायचंय, नावे बाजूला सगळे खर्च आले पाहिजेत आणि जमा बाजूला प्राप्ती किंवा लाभ आले पाहिजेत, मिळालेली रक्कम आली पाहिजेत आणि दोन्हीकडच्या बाजू या सारख्या झाल्या पाहिजेत. लक्षात